जसा त्याची पर्सनॅलिटी लुक बघितल्यानंतर तो हिरो वाटतो. आणि माझ्या कथेतला हिरो हा सर्वसामान्य माणसातला हिरो होता. मी त्याला रस्त्यावरती 4 दिवस बूट पॉलिश करायला बसवलं. आणि ज्या दिवशी एक माणूस त्याला 10 रुपयाची नोट देतोय, तो ती घेतोय आणि ज्यावेळेस डोळ्यात अश्रू घेऊन तो माझ्याकडे येतोय, त्याला म्हटलं हे ट्रेनिंग नाहीये रे, ही रियालिटी आपल्याला समाजातल्या प्रत्येक घटकाची दाखवायची. आणि म्हणून त्याने एकही सीन मध्ये, या सिनेमाच्या एकही सीन मध्ये त्याने ग्लिसरीन वापरलेलं. हो, आलेली आहे खूप वेळा. लहानपणीपासून म्हणजे स्कूलमध्ये मला बोलायचे, दूर से देखा तो आलिया भट्ट, दूर से देखा तो आलिया भट्ट, पास से देखा तो आर्या बॉयकट. सो मला असं खूप बोलायचे आणि अजूनपर्यंत आता सगळी म्हणजे एवढे सगळे इंटरव्ह्यूज झाले तर त्याच्यामध्ये मला सगळीजण बोलवते, तर मी स्वतःला असंच लॉन्च करते की मी मराठीतली आलिया भट्ट आहे. एक छोटं ज्वलंत उदाहरण म्हणजे जेव्हा रस्त्यावरनं ॲम्ब्युलन्स जाते तेव्हा आपण काय एवढा इम्पॉर्टंट देत नाही, हा ठीक आहे, पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये जेव्हा आपली व्यक्ती असते ना, तेव्हा ती जीवाची तडफड असते ना, की अरे रस्ता भेटू दे, मला रस्ता मार्ग द्या. अशा भरपूर घटना असतात की समाजामध्ये घडतायत, त्या आपण सर्रास दुर्लक्ष करतोय आणि आपणही त्या डायरेक्टली इनडायरेक्टली समाजाचे घटक आहोत, आपण एक माणसं आहोत. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करतेय. ऊत हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तर कसे आहात? मस्त, कसं सुरू आहे प्रमोशन? प्रमोशन जोरात चालू आहे आणि आता खूप कमी दिवस बाकी आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं हे आहे, पण चालू आहे, प्रमोशन जोरात चालू. येस, सुरुवातीला तुमच्याचकडे येते. सुरुवातीला तर प्रेक्षकांना तुमच्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगाल. मी राज, म्हणजेच माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात तो रिलीज होतोय. ऊत या चित्रपटातला जो नायक आहे त्याचं नाव आहे शरणम. ते कॅरेक्टर मी प्ले करतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर शरणम हा लहानपणापासून जिद्दी आहे, एक अभ्यासू आहे, त्याला त्याच्या आईवडिलांच्या कष्टाची जाण आहे आणि त्याचा एक एम आहे, तो फोकस त्याचा क्लिअर आहे. त्याच्यामुळे तो सारखा सतत अभ्यास करत असतो. त्याला IPS बनायचं आहे आणि घरच्यांची जी परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती आहे, त्याच्यावर मात करून त्याला IPS बनायचं आहे आणि तो जिद्दी आहे, त्याचा फोकस क्लिअर आहे, तो कुठल्याही बाबतीत न अडकणारा आणि एक हुशार, एक जिद्दी आणि स्वबळावर मेहनत करून IPS कसं बनायचं त्याला सगळं प्रोसेस माहिती आहे. त्या दिशेने तो पाऊल उचलतोय. थोडक्यात सांगू इच्छितो की त्याला त्याच्या आई वडिलांच्या कष्टाची जाण आहे. त्याचे वडील बूट पॉलिश करतात आणि आई धुनी भांडी करते. तर त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की मला शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि शिक्षणाशिवाय मला माझा IPS हे बनता येणार नाही. त्याच्यामुळे तो लहानपणापासूनच अपार कष्ट करतो, अभ्यास करतो आणि शेवटी त्याचा तो IPS जो एम आहे, ड्रीम, तो सक्सेस करतो. येस, आर्या तुझ्याकडे येईन, काय सांगशील? खरं तर तुमची जोडी एकदम फ्रेश प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव तारा आहे आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती थोडीफार माझ्यासारखीच आहे. मी त्या कॅरेक्टरला खूप जास्त रिलेट करते. यंग कॉलेज गोईंग मुलगी आहे, जी बिंदास आहे एकदम, बाबांची फेवरेट आहे आणि आउट गोईंग आहे, लव्हिंग, एकदम क्यूटशी अशी एक ताराचा एक कॅरेक्टर मी प्ले करते. येस सर, तुमच्याकडे येईन, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव कृषित वाघ. माझं ऊत या पिक्चरमध्ये नंदू नावाचं कॅरेक्टर आहे. नंदूबद्दल बोलायचं झालं तर नंदूच्या या फिल्ममध्ये कमीत कमी 3 ते 4 वेगवेगळ्या अशा शेड्स आहेत. त्याच्यामध्ये तो पहिला आहे की कार्यकर्ता, जो समाजासाठी जी काय आपुलकी आहे त्याला, की जनतेबद्दल असेल किंवा त्याच्या त्या समाजाबद्दल जी आपुलकी आहे, त्याचं त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मांडलं आहे. दुसरी गोष्ट आहे की प्रेम. आता माझ्याकडे बघून तर असं वाटत नाही की कोणी माझ्यावर प्रेम करेल, आणि या फिल्ममध्ये आपण जे म्हणतो ना, एक सच्चा जो प्रेमी असतो, जो शेवटपर्यंत एकासाठीच झटतो, अशी माझी भूमिका आहे. निस्सीम प्रेमाची जी व्याख्या आहे ती तर कुणाला सांगता येत नाही, पण निस्सीम प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणून नंदूकड नक्कीच प्रेक्षक बघतील. ह्या फिल्म बघितलंय, डिरेक्टरनं बघितलंय आणि ती माझी भूमिका आहे. येस सर, तुमच्याकडे येईन. ऊत, खरं तर हे नाव आपण बऱ्याचदा ऐकलंय, म्हणजे हा शब्द सुद्धा आपण ऐकतो. सो या सगळ्या मागे म्हणजे नेमकी थॉट प्रोसेस काय होती? कसं हे सुचलंय आणि कशातून हा सिनेमा बनलाय? जसं तुम्ही विचारलं की तर ऊत आलं की थांबत नाही. आणि मी
ऊत या सिनेमाची प्रोसेस खूप मोठी आहे. पण आता जसं तुम्ही म्हटलं की लहानपणापासून आपण ऐकत आलो ऊत हा शब्द, उद्रेक, भावनांचा उद्रेक. भावना या प्रत्येक माणसामध्ये काठोकाठ भरलेल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक त्या घटकाचा हा सिनेमा आहे जो भावनाने असा तुडुंब भरलेला आहे. कारण आजही आपण ज्यावेळेस कोणतंही बुक जर उघडून बघितलं तर माणसाचा ब्रेन हा इमोशनल ब्रेन 80% वर्क करतो आणि रिजनल आपला जो रॅशनल ब्रेन आहे, ज्याला आपण विवेक बुद्धी म्हणतो, तर तो फक्त 20% वर्क करतो. आणि महाराष्ट्राचं ऊत प्रत्येक बाबतीत लोकांनी बघितलंय आणि येत्या 21 तारखेला 21 नोव्हेंबरला आपण हा ऊत सिनेमा पाहणार. तर ऊत या सिनेमाच्या गोष्टीचा प्रवास हा तसा खूप वेगळा होता, पण ह्या ऊतसाठी ह्या कलाकारांनी मात्र छान केलं. सर्वप्रथम मी जर राजविषयी म्हटलं तर राजविषयी मला एक गोष्ट आवर्जून अशी म्हणावी मला अशी वाटते की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उडान हौसलों से. आणि त्याचा हौसला जो होता ना तो मला असं वाटलंच नव्हतं की म्हणजे मी पहिल्या भेटीत तो आल्यानंतर किंवा तो प्रवास खूप वेगळा होता. आणि आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटेल, जसं मी आता फिल्म विषयी सांगितलं की समाजातल्या प्रत्येक घटकाची गोष्ट आहे, एका शरणमची गोष्ट नाही. समाजातल्या प्रत्येक त्या युवकाची गोष्ट आहे जो स्वप्नांच्या पाठीमागे जिद्दीने धावतोय, तडफडतोय आणि तो त्याच्या स्वप्नांच्या त्या दिशेने धावून ते स्वप्न अचीव्ह करतोय. म्हणून ते मी वाक्य वापरलं की प्रत्येक त्या युवकाची ती गोष्ट आहे. आणि त्या प्रत्येक युवकाची गोष्ट मांडताना जी त्यांनी मेहनत घेतलेली आहे, मी आर्याकडे किंवा याच्याकडे येणारच आहे किंवा इतर कॅरेक्टर विषयी पण येणार, पण असं असतं की एखाद्या घराचा पहिला मुख्य खांब जो असतो म्हणजे कथेचा नायक आणि नायिका यांच्याविषयी मी बोलणारच आहे, पण त्यांनी जी मेहनत घेतलेली त्याच्यातले बरेचसेच प्रसंग आहेत. पण एक प्रसंग मला तुम्हाला आवर्जून सांगावासा वाटेल की बापाची दुःख जाणून घेण्यासाठी प्रत्येक लेकीला किंवा प्रत्येक मुलाला बाप म्हणून पाहावं लागेल. आणि त्याला मी त्या दुःखांच्या वेदना, जसा त्याची पर्सनॅलिटी लुक बघितल्यानंतर तो हिरो वाटतो आणि माझ्या कथेतला हिरो हा सर्वसामान्य माणसातला हिरो होता. मी त्याला रस्त्यावरती 4 दिवस बूट पॉलिश करायला बसवलं आणि ज्या दिवशी एक माणूस त्याला 10 रुपयाची नोट देतोय तो ती घेतोय आणि ज्यावेळेस डोळ्यात अश्रू घेऊन तो माझ्याकडे येतोय, त्याला म्हटलं हे ट्रेनिंग नाही आहे, ही रियालिटी आपल्याला समाजातल्या प्रत्येक घटकाची दाखवायची. आणि म्हणून त्याने एकही सीन मध्ये, या सिनेमाच्या एकही सीन मध्ये त्यांनी ग्लिसरीन वापरलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, ज्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूला तुमचा बाप बसतो आणि त्यावेळेस तुम्हाला अशी घटना येते की तुम्हाला एकाच डोळ्यातून अश्रू दाखवायचे आहेत आणि ते पण जर तुम्हाला उजव्याच डोळ्यातून अश्रू दाखवायचे तर चॅलेंजिंग होतं. विदाउट ग्लिसरीन त्यांनी उजव्याच डोळ्यातून अश्रू दाखवले. मग ऊत समाजातल्या प्रत्येक घटकाचं ऊत नायक म्हणून त्यांनी जे दाखवलं ते खूप मोठी जिद्द आहे. राहिला प्रश्न आर्याकडे, तुमचा प्रश्न होता ऊत या गोष्टीचा, पण आपण थोडासा टर्न मध्ये घेतला. आर्याच्या मेहनतीला तर मी खूप काही बोलण्यापेक्षा तिचा तो प्रवास, कॅरेक्टरला फक्त नुसती एक हिरोईन म्हणून समजून घेणं नव्हतं, कारण तिच्या वाटेला फक्त ते फॅन्सी किंवा चुलबुलपणा असा नव्हता. तिच्या वाटेला सगळ्या गोष्टी होत्या. एक मॅच्युरिटी होती. जे प्रेमात मला हवंय नाही, प्रेमात सोडण्याची ताकद काय, ती एका ज्यावेळेस ऍज अ परफॉर्मर म्हणून तिला ती दाखवायची होती, त्याच्यात तिने पुरेपूर नाही. त्याचबरोबर आपण नंदू या कॅरेक्टर विषयी जर मी सांगितलं तर नंदू या कॅरेक्टरला मी ज्यावेळेस एकच संवादात सांगतोय की भगवान श्रीकृष्णाला जेव्हा राधा भेटायला आली शेवटची आणि ती म्हणते की कान्हा माझ्यासाठी तू शेवटची बासरी वाजवशील काय, तेव्हा ज्यावेळेस आपण ज्या पांडुरंगाला, ज्या भगवंताला आपण बासरी वाजवताना बघितलंय त्या भगवंतानेच बासरी तोडली, कारण प्रेमाची खरी व्याख्या देवालाही सांगता येते. ही समर्पण आहे, म्हणजे प्रेमाचं समर्पण, एखाद्याची जिद्द, हात दडलेल्या भावना, सोडण्याची कला, ह्या सगळ्या गोष्टींनी सामावलेला, म्हणजे समाजाच्या प्रत्येक भावना ज्याच्यात सामावल्यात तो ऊत आहे. आणि तो ऊत जो आहे त्याचा उद्रेक ह्या 21 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात होतो.
म्हणजे मला एका वाक्यात ऊत सांगताच येऊ शकत नाही. गुलाबची व्यथा या प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे या किरदारांविषयी जर मला म्हणायचं झालं ना, या सिनेमातल्या प्रत्येक कॅरेक्टर विषयी जर म्हणायचं झालं तर मी थोडक्यात त्यांच्यासाठी लाईन वापरेल. इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तब है जब खुशबू आपके किरदार से आहे. आणि इथल्या प्रत्येक किरदाराने ती कारागिरी केलेली आहे. त्याच्या प्रत्येक याच्यातून ते असा महक येते आणि ती महक तुम्हाला ऊत सिनेमा नक्की दाखवेल. कारण ज्या सिनेमाची दखल साता समुद्रापलीकडे एवढे पुरस्काराने घेतली, केवळ भारतात नाही भारताबाहेरही त्यांनी जर त्याची जादू दाखवली, तर ही फ्रेश जोडी नाही, ही फ्रेश मेजवानी असं मी म्हणेल, जी रसिक प्रेक्षकांसाठी ऊत सिनेमा घेऊन येतो. येस. आणि महाराष्ट्राने कंटेंटला नेहमी अप्रिशिएट केलंय आणि ह्या कंटेंटची दखल संपूर्ण महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग घेईल यात शंका नाही. कारण ऊत माझा, शरणमचा, ताराचा किंवा नंदूचा, गुलाबचा किंवा याच्यात असलेल्या वेगवेगळ्या कॅरेक्टरचा नाहीये, तर ऊत समाजातल्या प्रत्येक त्या घटकाचा आहे जो भावनांनी काठोकाठ धरले, ज्याच्या भावना शून्य झाल्या त्या माणसांसाठी चित्रपट नसतो. कारण सिनेमा मला असं वाटतंय की तुमचं माझं सगळ्यांचं आयुष्य एक सिनेमा आहे. आणि या सिनेमाचा सगळ्यात मोठा डायरेक्टर जो आहे तो वरती बसलेला भगवंत आहे. कारण त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट, त्यांनी लिहिलेले डायलॉग, जे काही संवाद हे कधीही बदलत नाही आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा त्या विधात्याचं कधीही बदलत नाही. आणि मला असं वाटतं त्या विधात्याने ही गोष्ट माझ्या डोक्यात धरली होती, ती तुमच्या परत आली. आणि मला वाटतं ज्यावेळेस एखाद्या कामामध्ये प्युअरिटी असते, ती प्युअरिटीच त्या कामाचा विजय निश्चित मिळवून देते. आणि असा ऊत स्पष्ट क्लिअर म्हणायचं झालं तर ऊत समाजातल्या प्रत्येक त्या घटकाची गोष्ट आहे जो खऱ्या अर्थाने जिद्दीने प्रेमाने काठोकाठ धरलाय. सो भरपूर काय बोलावं असं वाटतं, पण इतकंच सांगेल. येस. कारण सगळंच रिव्हील करावं असं बरोबर आहे. वाटतं. कारण सगळंच रिव्हील केलं तर तुम्हाला सिनेमात जी बघण्याची गोडी ती कशी राहणार. बरोबर आहे. कारण याचा सगळ्यात मोठी बाब आहे तो या सिनेमाचा क्लायमॅक्स. आणि ते मला सांगावं असं वाटेल कारण इथं क्लायमॅक्सला गेल्यानंतर 3 मुली दिसत आहेत तुम्हाला. एक जी मी आता सांगणार नाही ती कुठे आहे, दुसरी की जी म्हणजे 3 मुलींच्या ज्यावेळेस ट्रायंगल असतो आणि मला असं पिरॅमिड कधी आजही वर्षानुवर्ष राहतात, तर ऊत हा पिरॅमिड आहे, तो कधीही पडणार नाही याची मनोमन मला आतून खात्री. थँक्यू. करेक्ट. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. राज, मी तुझ्याकडे येईन. नाही असं काही नाही. म्हणजे असं वाटतं की नाही खरंच मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे असं असतं ना की ऐकतच राहावं त्यांचं बोलणं, असं वाटत होतं ते. मग फिल्म कधी बघणार. राज, तुझ्याकडे येईन. जसं त्यांनी मला सांगितलं की ग्लिसरीन नाही वापरलंयस तू, पुन्हा तो बूट पॉलिशचा किस्सा, तुझी रिॲक्शन काय होती? आणि ग्लिसरीन न वापरता भूमिकेत उतरणं किती चॅलेंजिंग आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? ऍक्च्युली खूप मोठी प्रोसेस होती. जेव्हा मी सरांनी मला सांगितलं की राज असं असं कॅरेक्टर आहे, शरणम आहे, की ज्याने गरिबी बघितलेली आहे, की ज्याचे वडील बूट पॉलिश करतायत आणि आई लोकांच्या घरी धुनी भांडी करते, त्याला त्याच्या गरिबीवर, त्याच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून त्याचं स्वप्न आहे IPS हे त्याला बनायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे. मला राम सर म्हटले की राज तुला मेथड ऍक्टिंग शिवाय पर्याय नाही, कारण मला ते कॅरेक्टर, तू फक्त ते एक कॅरेक्टर प्ले करत नाहीये, त्या समाजाचं म्हणजे त्या समाजामध्ये असंख्य मुलं आहेत त्याला तू ते डेडिकेट करतोय. ते दुःख, ते वेदना, त्या जे त्यांनी सोचलंय ते तुला ते प्रॉपर ते कॅरेक्टर मध्ये आलं पाहिजे. मला ठीक आहे सर, आय एम रेडी टू डू. सर म्हटले की ठीक आहे. आता वकिली व्यवसाय करत होतो त्याच्यामुळे मग सर म्हटले की म्हणजे त्यावेळी मी प्रॅक्टिस चालू ठेवायचो. सरांनी सांगितलं सेकंड डे ठीक आहे राज ठाणे स्टेशनला आहे. म्हटलं काय असेल काम? गेलं म्हणाल बस येते ह्या बूट पॉलिश याच्या. मी म्हटलं काय? आणि म्हटलं समज ते क्लायंट वगैरे आहेत नाही बस ठाणे स्टेशनला सडनली पॅट उतरवून मला ते कॅरेक्टर करायचंच होतं. म्हणजे ठीक आहे सर, थोडासा त्रास झाला पण मी नंतर ते केलं. आणि सर म्हटले की जे बूट पॉलिश करतात त्यांना म्हटले की साहेब तुम्ही आतापर्यंत लोकांचे बूट पॉलिश केले, पण आज तुमचं कोणतरी बूट पॉलिश करणार आहे आणि तो म्हणजे माझ्या चित्रपटाचा नायक. त्यांनी पहिले अवॉइड केलं, मी बसलो, त्याच्यानंतर मी शिकून घेतलं ते कसं करायचं ते थोडंसं एकदम हे झालं होतं, म्हणजे काय म्हणजे बोलू शकत नव्हतो. त्याच्यानंतर मग मॉड झाला असेल
नंतर म्हणलं, "नाही, तुला अजून 2 कस्टमरचे बूट पॉलिश करायचे." मी म्हटलं, "ठीक आहे." मी तर बसलोय, ते शिकून घेतलं आणि त्याच्यानंतर ते आले माणसं, बूट पॉलिश केली. आणि आजही ते ₹20, ₹40 ते आजही मी सांभाळून ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर मग सर म्हटले, की "राज, ठीक आहे, हा टास्क झालाय, तुला असे भरपूर टास्क करायचे आहेत." कारण ते ना ग्लिसरीन मध्ये मला ते नाटकी ऍक्ट नकोय. जोपर्यंत स्वतः तू सोसणार नाहीस ना ते दुःख, त्याशिवाय तू ते प्रेझेंट करू शकणार नाही. त्याच्यानंतर खूप मेहनत घेतली सरांनी आणि प्रत्येक टास्क मग मी एक 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 करत, ते पण जिद्दी होते, मी पण जिद्दी होतो. तर राज करायचं ते म्हणलं, ठीक आहे सर, करतो. हे असं आहे तसं आहे, गरिबी दाखवली. नंतर मला स्टेशनवर घेऊन गेले, की राज हे बघ, हे अशी मेथड तुला करायची खूप लेंदी. मग म्हणले, की मग भूक काय असते ते तू बघ, गरिबी बघ काय असते, तू अनुभव, नुसतं बघू नकोस डोळ्याने, स्वतः ती अनुभव. त्याशिवाय तू त्या कॅरेक्टरला जस्टिफाय करता येणार नाही. कारण शरणम हे तू, राज आणि शरणम खूप वेगळे आहेत. तर म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी मॅडम खूप डीपली अभ्यास केला. त्यांनी जे टास्क सांगितले सगळे प्रॉपर केले. त्याच्यानंतर त्याचा मला फायदा, जेव्हा सेटवर आम्ही गेलो तेव्हा प्रत्येक सीन मी तो फील केला, अंगावर काटा आला. आणि प्रत्येक सीन मध्ये मॅडम मी कुठल्याही सीन मध्ये ग्लिसरीनचा वापर केला नाही. म्हणजे सहकलाकार बाजूला जायचे, ग्लिसरीन वापरायचे, पण मी कॅमेरा समोर त्या फील घ्यायचो, जस्ट ऍक्शन बोललो की ते प्रॉपर माझी ऍक्टिंग निघायची. आणि असे भरपूर इमोशनल सीन्स आहेत, भरपूर इमोशनल. तर एकाही सीन मध्ये मी ग्लिसरीनचा वापर केला नाही. त्याचं सर्व श्रेय माझे फिल्मचे डायरेक्टर आहेत आणि रायटर राम मलिक यांना जातं. थँक्यू. खरंच खूपच जय कमाल आहे. हिंद, सलाम, की ती तुझी मेहनत आहे. कारण येस. याच्यात ज्यावेळेस तुम्ही क्लायमॅक्स कडे जाल, ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये ना क्लायमॅक्स कडे जाल, म्हणजे मी मला श्रेय घेत नाही, की ऑफकोर्स त्याची मेहनत आहे. सो याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लायमॅक्स कडे जाल ना, तर क्लायमॅक्स मध्ये तर जी जादू घडले ती तर न सांगण्यासाठी. म्हणजे अश्रू वगैरे येणं, ते सांडणं, मला वाटतं ते सहज आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या भावनेने काठोकाठ खऱ्या अर्थाने ती गोष्ट फील करता, तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. पण तुम्हाला फील करायचं आहे, तुम्हाला अख्खं भरायचं आहे, डोळ्यात अख्खं पाणी भरायचं आहे आणि एकही अश्रू खाली पडू नाही द्यायचा. आणि ते जे त्यांनी क्लायमॅक्स खेचलाय, तो मी म्हणेल त्याच्या लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स आहे. कारण रिझन असं आहे, ज्यावेळेस बुद्ध संपूर्ण जगाने स्वीकारले, इट्स नॉट अबाउट, मी असं याच्यात नाही म्हणणार, पण ज्यावेळेस गोष्टीकडे मी येतच नाही, परंतु ज्यावेळेस भगवान बुद्धांनी ज्या मुद्रा आपल्याला दिलेल्या आहेत, ज्यावेळेस तो त्या एका मुद्रेमध्ये येऊन आणि तो ज्यावेळेस त्याच्या क्लायमॅक्सच्या दिशेकडे जातो, तर त्यावेळेची जी खरी गोष्ट त्यावेळेस त्याला एका याच्यात सांगायची आहे, जिथं त्याला शब्द नाही, जिथं त्याला हिरोइझम उरत नाही. म्हणजे राजाच्या कॅरेक्टर विषयी, म्हणजे शरणम हे जे कॅरेक्टर आहे, ते फक्त तो शरणम, IPS, एक मुलगा, एक प्रेमी, हे नाही आहे. खरी मजा ज्यावेळेस तुम्ही क्लायमॅक्स कडे जाल, माणूस म्हणून जर तुमचं अंग शहारलं नाही, तर तो सिनेमा पहा, असं मला असं वाटतं तुम्ही लोकांना कधीच सांगू नका. कारण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे, की सिनेमा हा जेवढा पब्लिसिटीपेक्षा माउथ पब्लिसिटीने खूप चालतो. आणि खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि विशेषतः पत्रकारांना सिनेमाची गोष्ट खूप जवळून कळते. कारण तुम्ही सिनेमा आधी कलाकारांच्या आणि डायरेक्टरच्या, लेखकाच्या नजरेने तुम्ही पाहिलेला असतो. आणि मला असं वाटतंय की तो सिनेमा ही जादू, त्यांनी जे क्लायमॅक्स कडे जाताना ते त्याच्यामध्ये जे काही त्यांनी बदल केलेत ते मला रिव्हील नाही करायचे, कारण मग तुम्ही सिनेमाकडे गेल्यानंतर ती मजा आहे. आणि ती खरंच त्याची मेहनत आहे. सो ऑफकोर्स मी प्रयत्न केला, पण प्रयत्न करणाऱ्यामध्ये मला असं वाटतं की समोर पण त्या घडण्याची त्याची जिद्द होती. म्हणून मी मगाशी म्हटलं की त्याच्या जिद्दीला आणि सेम थिंग फॉर आर्या. कारण आर्याची जी गोष्ट होती की तिला अरे ओके, आणि तिचं सगळ्यात मोठं कसा आहे की तिच्यासाठी पहिल्यांदा कॅमेरा समोर येणं होतं, राईट आर्या? सो तिने पण खूप चांगल्या पद्धतीने तिचं तारा नावाचं कॅरेक्टर, कारण प्रत्येक मुलगी बापासाठी ताराच असते, बरोबर, आणि सर्वस्वच असते. परंतु जर तुम्ही हे बघितलं, ट्रेलर जर बघितलं, तर ट्रेलर मध्ये ते वाक्य किती सुंदर आहे. म्हणजे मी लिहिलंय म्हणून त्याची तारीफ नाही, रियालिटी की लेकीच्या जन्माची लायकी समजून घेण्याइतका समाज अद्यापही लायक झाला नाही. कारण ज्यावेळेस मुलगी जन्माला येणार ह्या भावनेने जर 21व्या शतकात आजही गर्भात तिला जर चिरडली जाऊ लागली
आणि जर अशा परिस्थिती होऊ लागल्या आणि एका साईडला आपण म्हणतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि मग आपण म्हणतो की राजे पुन्हा जन्माला या. अरे पण जिजाऊंना जर तुम्ही गर्भात शिरडायला लागले तर राजांनी जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा. सो ती जी गोष्ट मांडताना ती गोष्ट प्रत्येक लेखीची आहे, प्रत्येक बापाची आहे, प्रत्येक युवकाची आहे. म्हणून तो सिनेमा पाहिलाच पाहिजे आणि विशेषतः ताराच्या कॅरेक्टर विषयी तीच बोलेल, तिचा Yes. अनुभव आहे की नाही. तुझ्याकडेच येईन मी आर्या. खरं तर या फिल्मला 12 अवॉर्ड्स मिळालेत, म्हणजे माझ्या माहितीत तरी बरोबर असावेत हे 12 अवॉर्ड्स. आणि जास्त आहेत, ओके, जास्त आहेत. आणि कान्सला सुद्धा पोहोचली आहे ही फिल्म. ती किती छान वाटतंय आणि तुझी पहिलीच फिल्म आहे, तर पॅरेंट्सलाही तुझ्या किती प्राऊड वाटते आणि तुला स्वतःला ही गोष्ट किती छान फिलिंग आहे, काय सांगशील? सो पहिल्यापासूनच लहानपणीपासून माझं स्वप्न होतं की ऍक्टर बनावं मी. आणि मी नेहमी आई बाबांना सांगायची की बाबा मला हिरोईन बनायचं आहे असं तसं. त्यांनी आधी मला एवढा एनकरेज नाही केला की हा चल बघू, जेव्हा अशी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा बघू. बट मग एक दिवशी मी वन फाईन डे ऑडिशन द्यायला गेली आणि राम सरांनी मला फर्स्ट ह्याच्यामध्येच, म्हणजे मी फर्स्ट तर सपोर्टिंग लीडसाठी गेलेली, बट मग मला लीडचं कॅरेक्टर मिळालं. तर माझ्या पहिल्या ऑडिशनला माझे आई बाबा पण तिकडे प्रेझेंट होते. त्यांनी माझी ती पहिली ऑडिशन बघितली आणि त्यांना खरंच असं वाटलं की मे बी मी करू शकीन काहीतरी. सो मला खूप आनंद झाला, कारण माझी पहिलीच फिल्म कान्स फिल्म फेस्टिवलला गेली आणि तिकडे मी जेव्हा होती त्या फेस्टिवलमध्ये लहानपणीपासून बघायची की आलिया भट, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण हे लोक रेड कार्पेटवरती जात आहेत, त्यांचे फोटोज येत आहेत. मला तो चान्स मिळाला माझ्या पहिल्याच फिल्ममध्ये तिकडे जायचा. सो खूप मला भरून आणलेलं अक्षरशः, आणि मला खूप वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमधला. सो आय एम व्हेरी हॅपी आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. फिल्म कधी लवकर आता रिलीज होईल आणि लोकांना माझं काम कसं वाटेल त्याच्यासाठी मी उत्सुक आहे. येस फॉर्म छानच वाटेल का. सर, मी तुमच्याकडे येईन. खरं तर एखादा असा सिनेमा जो इतक्या स्तरावर वरती जातोय, कान्समध्ये जसा मी उल्लेख केला, सो किती छान वाटतंय. आणि दिग्दर्शकांबद्दलही काय सांगाल तुम्ही? जेव्हा फिल्म कान्सला गेली, बऱ्याच आतापर्यंत जवळजवळ खूप अवॉर्ड्स, आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स तर फिल्मने घेतले जातात. म्हणजे 15च्या पण जास्त अवॉर्ड्स आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार फिल्मला आले. जेव्हा मला सरांचा फोन आला कॅरेक्टरसाठी, मी तेव्हा पथनाट्य करत होतो आणि सरांचा मला कॉल आला आणि सर सांगितलं की तुला असं असं पनवेलला यायचंय आणि एक असं फिल्म आहे त्याच्यामध्ये तू सेकंड करतोस का. मी काहीच विचार न करता मी जेव्हा आलो तेव्हा स्टार्टिंगला मला शरणम भेटला आणि मला न पाहताच त्यानं मला ओळखलं आणि मला म्हणला पुरुषोत्तम तूच ना. मी म्हटलं हो. आणि तो न्यायला आलो. मी तिथं उभारलो होतो, डायरेक्ट गेलो आणि जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा मला स्टार्टिंगला मला आठवतं मी एकदम थकून आलो. जसं माझा चेहरा आहे तसं माझं काम होतं रफ, आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की स्ट्रगलर सारा जे आपण आहे ते आतापर्यंत आपण स्ट्रगलच करतो. जेव्हा गाडीमध्ये बसलो तेव्हा स्टार्टिंगला राजनं मला पाणी दिलं आणि त्यानं मला ओळख राज म्हणून नाही करून दिली. म्हणलं हाय मी शरणम. म्हणलं ठीक आहे. म्हणलं मी पुरुषोत्तम म्हटलं आणि हो मला माहिती आहे म्हटलं तू चल. आणि मी असं पूर्णपणे अंगाला असा घाम वगैरे आला होता पूर्णपणे. ते मला पाणी दिलं. तू थकला असेल ते पाणी पे म्हटलं. मग तिथे गेल्यानंतर आपण बोलू म्हटलं. मग गेलो आणि जेव्हा मी स्टार्टिंगला गेलो सरांशी भेट झाली. बरेच पुन्हा टेक्निशियन वगैरे होते. सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की बघ ही अशी स्क्रिप्ट आहे, तू पहिल्यांदा वाच, त्याच्यावर नंतर आपण डिस्कस करू. मी म्हणलं ठीक आहे. मग स्क्रिप्ट वगैरे वाचली मी. त्याच्यामधलं म्हणले की नंदू नावाचं कॅरेक्टर आहे. मी जेव्हा वाचली तेव्हा म्हणलं बरोबर सरांनी माझी त्यासाठी कास्टिंग केली आहे म्हटलं. आणि सरांची खासियत एवढी होती की सरांनी असं इझी कुणालाच काही दिलं नाही, कुणालाच नाही. म्हणजे माझं असं होतं की मी जेव्हा वाचली सर म्हटलं तुला काय कळाली म्हटली फिल्म. म्हटलं सर असा ह्याचा ड्राफ्ट आहे, कार्यकर्ता आहे, एक पिचलेला आपण जे म्हणतो की एक कार्यकर्ता म्हणून आपण म्हणू शकतो, पण तो समाजासाठी त्याच्यामध्ये जे आहे संवेदना ते खूप आहे. आणि दुसरी अजून एक त्याच्यामध्ये आहे की तो असा प्रेमी आहे की तो आयुष्यभर एकासाठी झटणार आहे, एकालाच मानणार आहे आणि जरी ती तुझी नाही झाली तरी शेवटपर्यंत तू तिच्यासाठी हे करणार आहेस. मला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझी जी परीक्षा सुरू झाली सरांनी घेतली की मला एका अशा ठिकाणी ठेवलं सरांनी की तिथे मी एकटाच असेल फ्लॅटमध्ये. 1 BHK फ्लॅट दिला पनवेलपासून जवळजवळ 20-30 किलोमीटर अंतराच्या नंतर. तर सर रात्री 1 वाजता यायची मला उठवायला. 1 वाजता यायची आणि म्हणायचे ना तू केलंस का. म्हणजे सर अहो टाइम काय झालाय म्हणतात. सर 2 वाजले आता. 2 वाजता नाही म्हणजे तुला हे करावंच लागेल.
मग अशा काही आमच्या टास्क सुरू झाले, अशा काही सरांनी आमच्यासाठी करून घेतलं की त्याच्यामध्ये मी हलगी वाजवतो. तर माझ्यासाठी आधीच त्यांनी 2 महिने हलगी आणून ठेवली. नाही तुला ती शिकावी लागेल. मग ते YouTubeमधून शिक, काही जणांकडून त्यांनी प्रशिक्षण स्वतः ते मला सांगायचे की हे असं करायचं, हे इमोशन येतं, साऱ्या गोष्टी. आणि मग एकदा तर मी, राज, आर्या आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. म्हणले, "नाही, तुमचं काही आम्हाला खरं वाटत नाही" म्हणले अजून. तर सगळ्या टेक्निशियनना समोर बसवलं. तो तर किस्सा एक भयानकच होता आमच्यासाठी. सगळ्यांना समोर बसवलं आणि सगळ्याच्या हातात पेन दिला सरांनी आणि मला म्हटले की बघ आता राज आणि नंदू आमच्या आमच्या दोघांचे सीन. तर मी चुलता आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी शरणमच्या चुलत्याचा रोल करतो. तर असं दिलं की तुम्ही फक्त 1 ते 10 मध्ये आकडे सांगायचे ह्यांचे किती टक्के बरोबर आले. आर्या पण समोर बसली होती. अरे बापरे! आम्ही दोघं जायचं राज बाहेर आणि आम्ही ऍक्टिंग करायचो. तर लोक आम्हाला 1 अरे राज हे काय आहे? कुणी 2 कुणी 1 आणि कुणी कोणतं 0 बरं ठीक आहे. आम्ही काय म्हणायचो राज म्हणायचं अरे काय आहे का नाही आपला पत्ता कटतोय. मला तर मी तर आपणच म्हणलं होतं माझा पत्ता कटतो म्हणलं आता. कारण सर घेणारच नाहीत ना आणि सरांनी सांगितलं होतं. मी ऑप्शन ठेवले होतं. मी 1 नाही मी बरेच ऑप्शन ठेवले होते. मी राजसाठी पण ऑप्शन ठेवलं होतं. शरणमसाठी सुद्धा त्यावेळेस आणि नाही तेव्हा 2022 साली. तुला तेव्हा माहित नव्हतं कारण कसं होतं की नंदू हे बोलणं खूप गरजेचं असतं. कारण काय होतं ज्यावेळेस ना जसं मी तुला सांगतो नंदू तुला ज्यावेळेस मी 2 वाजता उठवायचो त्याचं मुख्य कारण काय होतं माहिती का? 2 वाजता उठवण्याचं मुख्य कारण काय होतं की कॅरेक्टर तुला कळणं गरजेचं होतं. कारण राजसाठी ही गोष्ट युनिव्हर्सनेच त्याच्या पदरात आधीच टाकली होती. मला स्वतःचं वैयक्तिक मत आहे की युनिव्हर्सने ही गोष्ट राजसाठीच कदाचित माझ्याकडनं लिहून घेतली असेल. माझं स्वतःचं प्रामाणिक आणि वैयक्तिक मत आहे. ही गोष्ट फक्त आणि फक्त भगवंताने त्याच्यासाठीच माझ्याकडनं ती लिहून घेतली असेल. पुन्हा मी ते रिपीट केलं. रिझन याच्या कॅरेक्टरला 2-2 वाजता उठवणं याच्या पाठीमागचं रिझन खूप मोठं होतं. ज्यावेळेस ना आपण सर्व माणसांच्यात असतो पण आपण एकटेपणाचाच भास होतो. असं कधी झालंय का? काही माणसं ते कधी होते माहितीये का? मी त्याच्यासाठी एक चारोळी लिहिली होती की प्रेमात जेव्हा प्रेत होतं ना प्रेमात जेव्हा प्रेत होतं तेव्हा उरते ती फक्त रीत शब्दांवाचून बोलण्याची आणि अश्रूंविना रडण्याची. ह्या अवस्थेतला जो एकटेपणा असतो तो माणसाला आतून खात असतो आणि नंदू हा शेवट परत आतून तो तुटलेला आणि त्या कॅरेक्टरची प्रोसेस कळण्यासाठी त्याला तो एकांत तो नसतोय ना की तुला एकांतात कोंबलं म्हणजे एकांत कळत नाही. आपण 4 लोकांच्यात बसलो आणि आपण एकटे असतो. ही अवस्था भयानक असते. तुम्ही समाजात आहात पण या समाजाचा इतका तुम्ही या समाजात असून एकटेपणा आहे. हा प्रसंग अंगावरती शहारा आणणार आहे. जसं त्याच्यासाठी माझी एक मला हिंदीचं पण लिखाणाचं थोडंसं वेड आहे. मी बोलणं कदाचित हे असेल पण माझं रायटिंगमध्ये ग्रामॅटिकली मिस्टेक कधीच नसतात की त्याच्यामध्ये मी ते कविता खूप मोठी आहे पण त्याच्यातला मधला जो पॅराग्राफ आहे तो तुम्हाला सांगतोय की जिंदगी का दस्तूर यहाँ सबको पता है. कभी धूप है कभी छाव है. कभी धूप है कभी छाव है. पर आज दिन के उजाले में खड़ा हूँ फिर भी चारों ओर घनघोर अंधेरा है. फिर भी चारों ओर घनघोर अंधेरा है. महसूस कराती थी वो होने का मुझे. आज न वो मेरी छाया है न ये काया है. ज्यावेळेस अशी अवस्था होते त्यावेळेस ते तुटणं खूप भयानक असतं आणि ते तुटणं त्या नंदू या कॅरेक्टरच्या वाट्याला होतं आणि त्यापेक्षा कैक पटीनं तुटणं शरणमच्या वाट्याला होतं आणि त्याच्याही पुढं चालत जाऊन ताराच्या वाटेला काय आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघा. कारण त्या गोष्टी रिव्हील करणं मला वाटतंय हे आहेत. सो मध्ये त्याला थोडंसं इंटरप्ट केलं. तर त्याच्यासाठी तुला ते 2 वाजता उठवणं गरजेचं होतं. कारण काय होतं की प्रेमाची खरी व्याख्या हे भगवंताला पण नाही मांडता आली आहे ना. तर तुम्ही आणि मी कोण आहोत? प्रेमाची खरी व्याख्या ज्या प्रेमाला व्याख्या असते तो फक्त निव्वळ स्वार्थ समजायचा. असं माझं वैयक्तिक मत आहे. ना बी कंटिन्यू. मी सरांचं ही आता सरांनी आपल्याला सांगितलंच की त्याच्यानंतर फर्स्ट आहे माझं ते म्हणजे कार्यकर्ता. मग कार्यकर्ता कसा असतो सगळ्यालाच माहिती आहे की जो सतरंजा उचलतो, जो गाद्या उचलतो, जो नेत्यासाठी जो काय काम करतो तो कार्यकर्ता. मग त्याची पण सरांनी ट्रेनिंग घेतली. म्हणजे आम्ही जेव्हा जायचो सगळ्यामध्ये ग्रुप बसवल्यानंतर आता मी ॲज अन ॲक्टर म्हणून तिथे गेलो होतो. मग माझ्या ह्याच्यामध्ये असायचो. सर बरी टेरेसवर बसायचे आणि सांगायचे, "नंदू
सर काय खालून गाद्या घेऊन ये. अरे सगळे टेक्निशियन वगैरे सगळे ऍक्टर वगैरे बसायचं आणि मी मग खाली सर मी म्हणजे असं एक असताना भाव मी असं ऍक्टर म्हणून आलोय. मग त्याच्यानंतर मला कळालं की सरांनी तसं का सांगायचे की कारण एक कार्यकर्ता होण्यासाठी जी काय लाचारी असते किंवा आपला काहीतरी असतं ना की काहीतरी मिळेल आपल्याला कार्यकर्ता कशासाठी झटतो की काहीतरी मिळेल. पण त्या फिल्ममधून त्या ट्रेनिंग मधून मला ना माझा खऱ्या अर्थानं जे नंदू नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कुठतरी सापडायला सुरुवात झाली होती तेव्हा. आणि ही अशी खूप चांगल्या पद्धतीची प्रोसेस सरांनी आमच्याकडून करून घेतली होती. त्यासाठी तर आता ते आपल्याला 21 नोव्हेंबरला पडद्यावर कळेलच, की जे मी बोलतोय किंवा जे नंदू जे काही कॅरेक्टर आहे किंवा अख्ख्या फिल्मचं, तर ते आता फिल्ममध्ये रिव्हील होणारच आहे. येस आर्य, मी तुझ्याकडे येईन. तुला अशी रिॲक्शन आली आहे का की तू आलिया भट सारखी दिसतेस? हो आलेली आहे खूप वेळा. लहानपणीपासून म्हणजे स्कूलमध्ये मला बोलायचे, दूर से देखा तो आलिया भट, दूर से देखा तो आलिया भट, पास से देखा तो आर्या बॉयकट. सो मला असं खूप बोलायचे आणि अजूनपर्यंत आता सगळी म्हणजे एवढे सगळे इंटरव्ह्यूज झाले तर त्याच्यामध्ये मला सगळीजण बोलवते तर मी स्वतःला असंच लॉन्च करते की मी मराठीतली आलिया भट आहे आणि लवकरच फिल्म येते आहे सो तुम्ही बघा आलिया भटचा फिल्म. मराठीची आलिया भट. येस खरं तर मी तुम्हा दोघांना प्रश्न विचारू इच्छिते. खरं तर समाजाचं वास्तव दाखवणारा हा चित्रपट आहे. पण हे आपण असं जरी बऱ्याचदा असं म्हटलं, की आता जसे दिवस पुढे जातात तरी गोष्टी बदलत जातात. पण तसं काही वेळा होताना दिसत नाहीये. सो असे समाजाचं खरं वास्तव दाखवताना प्रेक्षकांपर्यंत ती कथा योग्यरित्या पोहोचवणं कशाप्रकारे तयारी असते आणि यावेळी काही चॅलेंजेस येतात का? कारण ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत योग्यरित्या पोहोचली पाहिजे. एक तर आपण असं म्हणतो एका ठिकाणी की चित्रपट हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की चित्रपट हे केवळ फक्त मनोरंजन न करता त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण समाजाला काय प्रेरणा देतोय किंवा आपण काय मेसेज देतोय, कारण आपणही त्या समाजाचे घटक आहोत. आज जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतात त्याच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. अशा भरपूर घटना आहेत समाजामध्ये, असे भरपूर व्यक्ती आहेत, त्याला आपण हा ठीक आहे चलो निग्लेक्ट. पण जे वास्तव जेव्हा तुमच्या ते घरात घुसतं तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळतं. एक छोटं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जेव्हा रस्त्यावरनं ॲम्ब्युलन्स जाते तेव्हा आपण काय एवढा इम्पॉर्टंट देत नाही, हा ठीक आहे ठीक. पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये जेव्हा आपली व्यक्ती असते ना तेव्हा ती जीवाची तडफड असते ना की अरे रस्ता भेटू दे, मला रस्ता मार्ग द्या. अशा भरपूर घटना असतात की समाजामध्ये घडतायत त्या आपण सर्रास दुर्लक्ष करतोय आणि आपणही त्या डायरेक्टली इनडायरेक्टली समाजाचे घटक आहोत. आपण एक माणसं आहोत, आपण काही भावनाशून्य माणसं नाही. आमच्या खाली टॅगलाईन आहे ऊत भावनांचा उद्रेक. कारण माणसं म्हणजे नुसती हाडामासाची माणसं नाही, त्याच्यामध्ये भावना खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे खूप चॅलेंजेस आले की आज अशी भरपूर उदाहरणं आहेत, मी नावं घेणार नाहीत, की अशा घटना आजूबाजूला घडतायत. ठीक आहे, सर्रास घडतायत. आज आपण जरी म्हटलो की आपण 21व्या शतकात गेलोय, टेक्निकल्स आहेत, AI वगैरे आले, सगळं सगळं ChatGPT काय, पण त्या घटना आजही घडतात. त्या घटनेला आजही काही व्यक्तींना सामोरं जावं लागतंय. हे महाराष्ट्राचं नाही तर भारताचं दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळे एक मी थोडक्यात सांगू शकतो की ऊत हा चित्रपट म्हणजे समाजाला एक मारलेली एक चपराक आहे आणि त्याचा आवाज 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर ऑलरेडी सातासमुद्र गुंजलेला आहे. तो आता मराठी प्रेक्षक कसा घेतोय हे आम्हाला माहित नाही. पण आम्ही एक सत्य, एक वास्तव, जे भयानक वास्तव, विदारक वास्तव आहे, ते आम्ही मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपण थोडंसं एक प्रेम प्रेम संघर्ष दाखवलेला आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत, महापुरुषांचे विचार आपण मांडलेले आहेत. कारण आजकाल काय झालंय मॅडम, की महाराष्ट्राचा समाज आहे तो दिशाहीन झालेला आहे, तो भरकटलेला आहे. त्याला परत आज मार्गावर आणायचं आहे. त्याच्यामुळे चित्रपटाचं साधन हे मनोरंजन करता करता त्यातून आपण काय बोध देतो. तसं आमचा चित्रपट हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. त्याच्यामधून आम्ही भरपूर मेसेज दिलेले आहेत आणि आतापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याच्यामुळे पुरस्कार विजेता चित्रपट आता लोक कशी ऍक्सेप्ट करतात हे 21 तारखेनंतर आजकालचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो सज्ञान आहे. त्याला माहिती आहे की अरे बा काय ऍक्सेप्ट करायचं आणि काय निग्लेक्ट करायचं. त्याच्यामुळे भरपूर चॅलेंजेस आले, पण आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि जेव्हा कान्सच्या स्टेजवर होतो तेव्हा माझे आनंद अश्रू थांबले नाही, कारण माझा पहिलाच चित्रपट, कुठलीही पार्श्वभूमी नाही मला, की मी काय माझ्या 7 पिढ्या क्षेत्रात नाहीयेत किंवा आय एम नॉट अ स्टार किड किंवा वी डोंट हॅव एनी गॉडफादर. कल्याणसारख्या उपनगरात राहून वकिली व्यवसाय करता करता या क्षेत्रात यायचं आणि भरपूर असंख्य म्हणजे खूप संघर्ष आहे, भरपूर गोष्टी आहेत. पण मी म्हटलं की ठीक आहे यार, एक कलाकार स्वप्न असतं, की कलाकाराला काय पाहिजे असतं मॅडम, की एक मायबाप रसिक प्रेक्षकांकडून एक टाळ्यांचा एक टाळ्या भेटला किंवा एक त्याची नोंद झाली. तर कान्सच्या ज्या फिल्म फेस्टिवलमध्ये मी रडलो, की यार चल पहिला चित्रपट माझा इथपर्यंत पोहोचतोय. सो आय एम व्हेरी हॅपी. सो याचं सगळं श्रेय म्हणजे टेक्निकल टीम, एंटायर टेक्निकल टीम, ईच अँड एव्हरी पर्सन जो ऊत या शब्दाशी
इनडायरेक्टली डायरेक्टली निगडीत आहे, त्याला सगळ्यांना जात आहे. येस, अगदी शेवटचंच सर, तुम्ही काय सांगाल? समाजाचं दाहक वास्तव दाखवतोय हा चित्रपट, त्याबद्दल काय सांगाल? जसं काळाच्या ओघात आपण म्हणतो सगळ्याच गोष्टी बदलत जातात. एक जनरेशन, दुसरं जनरेशन, तिसरं जनरेशन. पण ही आत्ताच्या जेनझीला आवडणारी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं. कारण मला असं वाटतं की आत्ताचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो अतिशय प्रॅक्टिकल सुज्ञ आहे आणि त्यांना ती आवडणारी गोष्ट आहे. जेव्हा ते कंटेंटच तसं आहे, मला वाटतं तो जेनझी डोक्यावरती घेईलच. राहिला प्रश्न की जसं की खऱ्या अर्थाने जसं मी मगाशी म्हटलं की तुमच्या काळजातली गोष्ट, मला त्याच्यासाठी पण गालिब यांचा शेर आठवतोय. जे मला वाटतंय की खरंच ती गोष्ट काढू इथं की नको काढू, की तो विषय बोलू की नको बोलू. त्यावेळेस ही गोष्ट करत असताना एखाद्या डायरेक्टरचा त्याग किती मोठा असला पाहिजे असं जर तुम्हाला कोणी विचारलं. कारण जसं आज राज त्याच्यामध्ये हिरो करतोय, मुख्य अभिनेता आहे, अभिनेत्री आहे, पॅरल लीड आहे, अगदी याच्यामध्ये केलेला गुलाब असो, सगळ्या कॅरेक्टरचंही असो, पूत असावं तर किती असावं. ज्यावेळेस तुम्ही तुमचा सिनेमा करत असताना तुम्ही म्हणताय की यार उद्या जर मी हा करत असताना जर माझं प्राण निघाले तर मला गुंडाळून ठेवा, पण हा विषय पूर्ण करा. हे शूट पूर्ण केल्याशिवाय मला अग्नी देऊ नका. ह्या ज्यावेळेस अशी तयारी असते ना एका फिल्म मेकरची, तर त्या कलाकारासाठी किंवा त्या फिल्म मेकरसाठी मला गालिब यांचा शेर आठवतोय की मेरे म्हणजे नॉट ओनली फॉर कलाकार, ते पत्रकाराला सुद्धा, मीडियाला सुद्धा समाजाची एक बाजू मांडायची असते. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठीची गालिब यांचा शेर आहे की मेरे मरने के बाद मुझे जलाने से पहले, मेरे मरने के बाद मुझे जलाने से पहले मेरा दिल जरूर निकाल देना, कहीं वो न जल जाए जो मेरे दिल में. त्यावेळेस समाजाच्या काळजाजवळची गोष्ट आहे, तर ती समाजाने किती जवळ जाऊन पाहावी, मला वाटतं त्याच्यामध्ये मीडियाचा सुद्धा खूप मोठा सहभाग. आणि मला असं वाटतंय की ज्यावेळेस देशाचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मीडिया ज्यावेळेस ह्या गोष्टीला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जर कार्य ज्या पद्धतीने केलं, तर मला वाटतं ती गोष्ट नक्कीच तळागाळापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ते काम अतिशय प्रामाणिकपणे करताय, याच्यात शंका नाही. आणि हा उद्रेक केवळ लेखक, दिग्दर्शक, कलाकार, म्हणजे याच्यात सगळ्या कलाकारांचं मी म्हणजे प्रत्येकाविषयी एकच वाक्यात म्हटलं मी, प्रत्येक कलाकाराचं मी मनापासून आभार मानेन. सगळ्यांचाच विषय की त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. टेक्निशियन्स, याच्यात मिळालेल्या संगीतकारांचंही त्यांनी त्यांचा साथ चढवलाय. आणि ह्या चित्रपटासाठी लाभलेले गायक तर ऑफकोर्स ह्या खूप मोठी बरोबर. मेजवानीच आहे. म्हणजे हरिहरन सरांच्या आवाजातलं ते गाणं असू दे, अजय गोगावले सरांच्या आवाजातलं गाणं असू दे, किंवा आदर्श शिंदे यांच्या आवाजातलं गाणं असू दे, सगळीच गाणी आहेत, ती मेजवानी आहे. आणि मला असं वाटतंय की जसं मी तुम्हाला ज्या आत्मीयतेने सांगितलं आणि सिनेमा पाहताना तीच आत्मीयता इथल्या प्रेक्षकांना दिसली, तर हा प्रेक्षक वर्ग, हा रसिक मायबाप जो आहे महाराष्ट्रातला, तोच या सिनेमासाठी तारणहार आहे. आणि मी म्हणेल की हा उद्रेक त्यांच्या मनातला आहे आणि तुमच्या मनातला उद्रेक पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही 21 नोव्हेंबरला जवळच्या चित्रपटात गृहामध्ये जाऊन हा सिनेमा तुम्ही पाहाल, एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करतो. येस, अगदी शेवटचं काय अपील कराल प्रेक्षकांना, काय सांगाल? थोडक्यात एकच वाक्य मी नेहमी म्हणतो, जसं की या चित्रपटात नायक नाहीये, नायक असं कोणी नाहीये, कंटेंट खूप महत्वाचं आहे. तर थोडक्यात सामान्य माणसाने हा चित्रपट बनवला आहे सामान्य माणसासाठी. सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, जे समाजाला तो आज फेस करतोय, त्या सर्व गोष्टी आम्ही ते मांडल्या. त्याच्यामुळे एक सर्वसामान्य लोकांना मला एक अपील करू शकतो की कुठलीही पाठबळ नसताना, कुठलीही पार्श्वभूमी नसताना आम्ही कसा हा संघर्ष करून हा चित्रपट उभा केलाय, तर त्याला तुम्ही नक्कीच न्याय द्याल, ह्यात काही काळी मात्र शंका नाही. तर 21 तारखेला 21 नोव्हेंबरला ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय.
तुम्ही नक्की जाऊन थिएटरला पहा. कारण काय होतंय की नवोदित कलाकारांना भरपूर संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे असे अनेक नवोदित कलाकार या क्षेत्रात येऊ इच्छितात. त्यांच्यासाठी हा एक माइलस्टोन होऊ शकतो. हे तुम्ही ठरवा आणि 21 नोव्हेंबरला आपण भेटूया पूत भावनांचा उद्रेक. मला हेच सांगायचंय की मराठीतली आलिया भट लॉन्च होते आहे. सो 21 नोव्हेंबरला तुम्ही नक्की जाऊन ना हा मूवी चित्रपटगृहात बघा. कारण खूपच मेहनत लागलेली आहे, सगळ्यांचीच खूपच मेहनत लागलेली आहे आणि माझा पहिला मूवी आहे. सो तुम्ही बिलकुल मिस नका करू. जेनझी माझं जनरेशन तुम्ही मिस करायचं नाही आहे. कारण मिस करण्यासारखं मिळत पण नाही. खूप चांगले थॉट्स ठेवलेले आहेत. सो नक्की बघा. थँक्यू. एकाकी प्रेमवीर. ते सांगत होता मी. जसं की सांगितलं प्रेमाची व्याख्या करत आहे, पण प्रेम कसं करायचं हे ज्याला कुणाला बघायचं असेल, निस्सीम प्रेम ज्याला आपण म्हणतो ना, जे भगवंतानी कृष्णाने राधेवर केलं होतं, जर तसं जर प्रेम बघत असेल तर तुम्ही नक्की 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात जाऊन पूत भावनांचा उद्रेक हा चित्रपट बघावा. येस, थँक्यू. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.